श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2 फेब्रुवारी 2026 वार सोमवार या दिवशी यंदा आलेले आहे गुरुप्रतिपदा आणि याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर गुरुप्रतिपदेला आपल्याला नैवेद्य एक अर्पण करायचा आहे. तुमच्या देवासमोर तुम्ही हा एक साधासुद्धा नैवेद्य अर्पण करा. अत्यंत महत्त्वाचा हा नैवेद्य आहे. तर बघा, या दिवशी तुम्हाला नैवेद्यात खूप महत्त्व आहे. त्यामुळे न विसरता तुम्हाला गुरुप्रतिपदेच्या दिवशी हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. श्री प्रतिपदा हा दिवस म्हणजे नृसिंह सरस्वती महाराज यांच्या स्मरणार्थ शैल्यगमनाचा दिवस म्हणून आपण गुरुप्रतिपदा साजरी करत असतो. तर त्यांना या बघा कुठला नैवेद्य अर्पण करायचा. तर बघा तुमचं बघा देवघरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल, किंवा दत्त महाराजांचा फोटो, मूर्ती, किंवा अगदी नृसिंह सरस्वती महाराज, अगदी कोणाचीही मूर्ती असेल किंवा फोटो असेल, किंवा जे बघा नसेल तरी तुम्हाला तुमच्या देवाऱ्यासमोर नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि तो म्हणजे बघा अगदी साधं वरण भात भाजी आणि श्रावणी घेवड्याची भाजी आणि पोळी, आणि त्यासोबत एखादा गोड पदार्थ म्हणजे पेढा, बर्फी, किंवा तुम्ही शिरा केला तरी चालणार आहे. बघा, वरण भात आणि श्रावणी घेवड्याची भाजी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि पोळी हा अगदी साधासुद्धा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे. सकाळी तुम्हाला जेव्हा आपण बघा दुपारचं जेवण करत असतो तर त्याआधी तुम्हाला पूजा कशी करायची तर बघा अगदी त्याचा देखील व्हिडिओ येईल. अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुमच्या देवघरातील श्री स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराज किंवा नरसिंह सरस्वती महाराजांचा फोटो असेल तर त्याला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे, फुलं अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. आणि नैवेद्याचे मी तुम्हाला सांगते बघा, ह्या नैवेद्याचे काय करायचं आहे, जो नैवेद्य आहे तर तो अर्पण करायचा आणि त्या नैवेद्याचं 6 भाग करायचे आहे. अगदी छोटी छोटी बघा पोळी तयार करा, जसं आपण पुरी करतो ना अगं त्या साईजची. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर हे 6 नैवेद्य बघा, एक म्हणजे कुलदेवीसाठी, एक श्री नारायणांसाठी, एक श्री दत्तात्रय भगवानांसाठी, 4था नैवेद्य नरसिंह सरस्वती महाराजांसाठी, 5वा श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि 6वा गायत्री मातेसाठी. हे सगळे नैवेद्य तुम्हाला देवघराच्या समोर अर्पण करायचे आहे. 1-1.5 तास तसेच ठेवायचे आणि त्यानंतर स्वतः घरातल्या लोकांनी प्रसाद म्हणून ते नैवेद्य खायचे आहे. किंवा तुम्ही गाईलाही अर्पण करू शकता, गाईलाही खाऊ घालू शकता, काहीच हरकत नाही. पण आपण स्वतःसुद्धा खाऊ शकतो, कळलं. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी तुम्हाला देवघरासमोर बेसनाचे लाडू जे आहेत तर ते अर्पण करायचे आहे. बघा, अगदी तुम्ही 1-2 लाडू फक्त घरी बनवले तरीसुद्धा चालेल, पण बेसनाच्याच लाडवांचा नैवेद्य या दिवशी आवर्जून अर्पण करायचा आहे. बऱ्याचशा ताई बघा त्यांना रेडीमेड आणतात आणि आणून ते नैवेद्य ठेवला तरी देखील चालणार आहे, काहीच हरकत नाही. पण तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही करा, वेळ असेल तर नक्कीच बघा तुम्ही बेसनाचे लाडू घरी तयार करा. अगदी 2 जरी बनवले तरी चालणार आहे आणि ते लाडू तुम्हाला बघा अर्पण करायचे आहे. जशी बघा म्हणजे माझी तरी अशी इच्छा आहे की तुम्ही स्वतः बनवावं. मी तर तसं करत असते, कारण अगदी आपल्याला डब्बा भरून लाडू आजकाल कोणी बघा खात पण नाही आणि तेवढा आपल्याला करायला वेळही नाही. पण तुम्ही अगदी 2 लाडू अगदी स्वतःच्या हाताने, फार सोपे असतात. तुम्ही यूट्यूबला आपल्याला सगळीकडे रेसिपी मिळतात. तसे बेसनाचे लाडू कसे करायचे, तुम्ही 2 बेसनाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत. आणि हा नैवेद्य नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना हा अर्पण करायचा आहे. त्यांना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला तो अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या जवळपास कुठे स्वामी महाराजांचं बघा केंद्र असेल,
स्वामी महाराजांचा मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर आहे तर तिथे जा, दर्शन घ्या. तिथे खूप छान मोठ्या प्रमाणामध्ये त्या दिवशी सेवा केली जाते, त्याचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे. बघा, छोटी मोठी सेवा जी आहे तर ती आपल्याकडून झाली ना तर त्याचं खूप आपल्याला पुण्यफळ देखील मिळतं. आणि या दिवशी शक्य होईल तर बघा, जमलं तर नरसिंह सरस्वती महाराजांचा फोटो असेल किंवा जवळपास जर मंदिर असेल तर तिथे तुम्हाला तुळशीचं पान किंवा बघा पारिजातकाचं फूल, केवडा, बकुळ, गुलाब यापैकी जे जमेल ते किंवा या सर्व गोष्टी तुम्ही अर्पण करू शकतात. हे त्यांचं आवडीची फुलं आहे. आणि तुळशीचं पान, त्यानंतर बघा पारिजातक, केवडा आहे, बकुळ आहे, गुलाब यापैकी जमलं तर तुम्हाला आपल्या नरसिंह सरस्वती महाराजांना बघा तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्या दिवशी गणपती बाप्पांची आरती करा, दत्त महाराजांची आरती करा, श्री स्वामी समर्थ महाराजांची करा. त्यानंतर नरसिंह सरस्वती महाराजांची आरतीसुद्धा तुम्ही गुगलला आहे तीसुद्धा तुम्हाला म्हणायची आहे. आणि सगळ्यात बघा महत्त्वाचं म्हणजे अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे या दिवशी तुम्हाला श्री गुरुचरित्राचा 51वा आणि 52वा अध्याय वाचायचा आहे. अगदी तुम्ही बघा यूट्यूबवर ऑनलाईन आहे, तुमच्याकडं गुरुचरित्र ग्रंथ असेल तर तो तुम्हाला बघा त्यातून तो ग्रंथ असेल तर तुम्हाला समोर ठेवून ग्रंथाला नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील 51वा आणि 52वा अध्याय वाचायचा आहे. तर या दिवशीची सगळ्यात प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. यासोबत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ, तसेच बघा तुम्ही 11 माळी जप करा, तुमच्याकडे जसा टाईम असेल तसं करा. पण श्री गुरुचरित्र ग्रंथातील 51 आणि 52वा अध्याय करायचाच आहे. शक्यतो तुम्ही संध्याकाळी 6-7 वाजेच्या आत ही सेवा करा. दुपारी 12 ते 12:30मध्ये शक्यतो आपण दत्त महाराजांची सेवा करत नाही, ठीक आहे. फक्त बघा मनापासून करा, देवासमोर बसून जमेल तेवढी सेवा करा, घाई न करता मोठ्या आवाजामध्ये. छान तुम्हाला छोटी सेवा आहे. फक्त 51वा आणि 52वा अध्याय या सेवेला बघा अर्धा तास किंवा जास्तीत जास्त तुमच्या स्पीडनुसार अर्धा ते पाऊण तासापेक्षा जास्त वेळ अजिबात लागणार नाही. पण ही या दिवसाची खरंच खूप प्रभावी सेवा आहे. आणि नृसिंह सरस्वती महाराज म्हणजे दत्त महाराज बघा, दत्त आहे, दत्त म्हणजेच आपले स्वामी, सगळं काही एकच रूप आहे. तर त्यामुळे जमेल तेवढी तुमच्या बघा मनाने, नाही काही जमलं तर तुम्ही नामस्मरण करा. तुम्ही ऑफिसला चालले आहे, तुम्ही काही कामात आहात तर बघा तरी देखील तुम्ही कंटिन्यू तुम्ही कानामध्ये बघा हेडफोन टाकून देखील श्री स्वामी समर्थ किंवा दत्तांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रांचा जप जो तुम्हाला शक्य असेल तो जप आवर्जून ऐका. बघा, खूप अत्यंत प्रभावी सेवा आहे. आपल्याकडून काहीतरी छोटी मोठी सेवा झाली आणि हे मंत्रस्तोत्र ऐकल्यामुळे ना आपलं इतर गोष्टींकडे लक्ष जात नाही. मग परिणाम आपण बघा आपलं बघा इतरांची जे बोलणं आहे ते टाळलं गेलं जातं, भांडणं जे आहेत वगैरे अशा गोष्टी टाळल्या जातात. शुभ दिवशी जर आपण कोणाशीही भांडणं कटकटी केल्या ना तर त्याचं खरंच वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि मग आपल्यालाच कळत नाही की आपल्यावरच ही वेळ का आली. आपण असं म्हणतो तर या काही चुका ज्या आहेत त्या आपल्याकडून होऊन जातात आणि त्या होऊ नये यासाठी आपल्याला मंत्र स्तोत्र हे ऐकत राहायचं आहे की जेणेकरून आपलं लक्ष तिकडे राहतं आणि त्या दिवसाचं पूर्ण फळ जे आहे ते देखील मिळतं. आणि या गोष्टींचा बघा नेहमी फायदा होतो. या गोष्टी वाया कधीही जात नाही. गुरुप्रतिपदा खूप महत्त्वाचा दिवस आहे. न विसरता न चुकता सांगितलेली साधी सोपी सेवा करा. महाराजांना नैवेद्य नक्की अर्पण करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.